लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है। मन का विश्वास रगों में साहस भरता है, गिरकर चढ़ना चढ़कर गिरना न अखरता है। आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। डुबकिया सिंधु में गोताखोर लगाता है, जा जा कर खाली हाथ लौट कर आता है। मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में, मिलते ही नहीं सहज ही मोती गहरे पानी में। हर बार उसकी मुट्ठी, लेकिन उसकी मुट्ठी खाली हर बार नहीं होती। कोशिश करने वालों की कभी हार नहीं। असफलता एक चुनौती है, स्वीकार करो। क्या कमी रह गई देखो और सुधार करो। जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम, जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम। संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम। कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। प्रयत्न करीत राहायचं आपलं काम आहे. नमस्कार, ओम नमो आदेश. मित्रांनो, कसे आहात सर्वजण? मी एकदम व्यवस्थित आहे. आपल्याला जरी व्हिडिओला 10 व्ह्यूज, 20 व्ह्यूज, 2 व्ह्यूज, 10 व्ह्यूज, 5 व्ह्यूज असे जरी येत असले, प्रयत्न करायला काय हरकत आहे. प्रयत्न करत आपण तर काय, जे व्हिडिओ बनवत आहोत त्या माध्यमातून आपलं ईश्वराचं नामस्मरणही होत आहे. आणि त्यामुळं कसं आहे, ठेविले अनंती तैशीच राहावी, चित्ती असू द्यावी समाधान. त्यामुळं काय, जशी त्याची मर्जी. जर व्ह्यूचं त्याच्या मनात असेल तर एखादा व्हिडिओ व्हायरल होईल, व्ह्यूज येतील, सबस्क्रायबर मिळतील. असे सबस्क्रायबर मिळतील की जे आपल्यावरती प्रेम करतील, असेही मिळतील. विठ्ठलाच्या सर्व त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या हातात आहे. आपल्या हातात काय, आपण तर काय कळसूत्री एक बाहुला आहोत, निमित्त मात्र आहोत. त्याच्याशिवाय विश्वाचं पानसुद्धा जळीस्थळी काष्टी पाशाने तोच भरून उरलेला आहे. विठ्ठल सर्वत्र रिता ठाव नाही उरला, विठ्ठल जळीस्थळी भरला रिता ठाव नाही उरला, असं तुकाराम महाराजांनी सांगितलं. त्यामुळे आपण जे काही व्हिडिओ टाकतो, चांगले व्हिडिओ टाकत आहोत, ईश्वराचे व्हिडिओ टाकत आहोत, संतांचे व्हिडिओ टाकत आहोत. जे काही चांगलं आहे त्या चांगल्याचेच आपण व्हिडिओ टाकत आहोत. त्यामुळे काय, व्ह्यूज कधीतरी कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. सोहनलाल द्विवेदींची ही कविता आहे. 7वी 8वी 9वीला असताना ही कविता होती आम्हाला. तर प्रयत्न करीत राहायचा आपला. प्रयत्नांती परमेश्वर. जरी कोणी सबस्क्राईब केलं किंवा नाही केलं, लाईक तर आपल्याला कोणी करतच नाही. लाईक तो तरी करेल शेवटी. त्यामुळे काय, व्हिडिओ टाकत राहायचं. कोणी लाईक करो अथवा न करो, सबस्क्राईब करो अथवा न करो, शेवटी ज्याची त्याची मर्जी असते. ज्यांना आपण आवडला, आपला स्वभाव ज्यांना आवडला ते लाईक करणार आहेत, सबस्क्राईब करणार आहेत. शेवटी आपले जवळचे असून सुद्धा कोणी आपले म्हणजे जवळच्या माणसाला, जे काही जवळचे आहेत आपल्या जवळचे, त्यांना प्रत्येक ठिकाणी असंच चालू आहे. आपल्या जे जवळ आहेत, आपले जे जवळ आहेत त्याची किंमत माणसाला कळत नाही. त्यामुळं आपल्या जे जवळ आहेत त्यांच्या संग त्यांच्यावरती प्रेम करावं. उदाहरणार्थ आईवडील, आईवडिलांवरती प्रेम करावं माणसाने. आईवडिलांची सेवा करावी. दारात तुळस आहे, तुळशीला पाणी घालावं. दारात गाय आहे, त्याला प्रदक्षिणा घालून घास चारावा. असं जे संस्कार आहेत, पारंपरिक परंपरेनुसार चालत आलेले संस्कार, तो माणूस आज विसरलेला आहे.
एवढंच सांगायचं होतं. आपले व्हिडिओ त्याचा कृपा आशीर्वाद मिळाला तर चांगले चालतील किंवा चालणारही नाहीत. नाही चालले तर चॅनल बंद करून टाकायचं आणि शेतीत आपलं रममान होतं. शेतीत कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी म्हणायची, संत सावता माळी महाराजांसारखं. एवढंच सांगायचं होतं. धन्यवाद. ओम नमो आदेश. रामकृष्ण हरी.